मी करतो थोडं परिवर्तन. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. नगरसेवक चषक 2026 आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता स्वरा एंटरप्राइजेस. नक्कीच जे जी विदे सर ज्यांचा आवाज आजच्या दिवसात आपल्याला ऐकायला मिळेल दुपारच्या सत्रात, नक्कीच ते इथे येतील. तुम्हाला ऐकवा आवश्यक असेल तर ऐकवासाठी नक्कीच संपर्क करा. रिजनेबल प्राईसमध्ये मिळेल आणि दुकानाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी राहुल नगर. रॉयल स्पोर्ट्स यांची देखील ॲड तुम्ही पाहू शकता. यश वेखंडे सर्वे सर्व आहेत आणि सगळे क्रिकेटिंग गिअर्स, क्रिकेट खेळासाठी लागणारे सगळे जे काही साहित्य आहे ते तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल रॉयल स्पोर्ट्स या दुकानामध्ये. लिटिल आर्ट्स बेकर्स अँड कॅफे यांच्याकडे देखील आपण 26 जानेवारीपासून हे देखील आपल्या सेवेत असणारे. मुख्य शाखा पंचायत समिती समोर आहेच आणि आणखी एक शाखा त्यांची नक्कीच सुरू होते. नेक्स्ट मॅच सोम एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स. हॅलो चेक, हॅलो चेक. वाघोबा स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध सोम एंटरप्राइजेस शहापूर या दोन टीमच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण पहिल्या फेरीतील मॅच. चला मैदानच्या आतमध्ये वाघोबा स्पोर्ट्स आपण लाईनअप करा. कंप्लीट 12 पहिला बॉल मैदानच्या आतमध्ये पडला पाहिजे. वाघोबा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध सोम एंटरप्राइजेस शहापूर यांच्या दरम्यान टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन आणि या बॅटिंगसाठी इन्व्हाइट मैदानाच्या आतमध्ये सोम एंटरप्राइजेस शहापूर टीमला केला आहे. आयोजक टीम आपण खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहताय कमलेश हजारे, त्याचबरोबर माई हुमने आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी पोहोचलेत. सलामीवीर बॅटर सुद्धा मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. सलामीवीर बॅटर उमेश आणि रितेश ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 आणि एक काटे की टक्कर बीच मैदान के अंदर, एक कड़ा एक बड़ा मुकाबला, एक हाई वोल्टेज ड्रामा क्रिकेट रसिकों के लिए आता हुआ. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिली फेरी आपण मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहाल. दोन टीमच्या दरम्यान क्रिकेटचं महायुद्ध.
दोन्ही टीम जबरदस्त आहे आणि जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला योगेश टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पोहोचवण्याचं काम मात्र होत आहे. त्यांचा मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या विश्वात. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर कृपाल, स्ट्राईक इनला बॅटर उमेश, नॉन स्ट्राईक इनला बॅटर रितेश. अंपायरचा सिग्नल या मॅच मध्ये नक्की ऑन येईल. बारा वाजून 6 मिनिटं झालेत. बॉलर कृपालचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल करायचा प्रयत्न, बॅटची कडा आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. महेश हुमनेचा विसफल ठरतोय आणि एक धावपलकावर. एक बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा श्री गणेशा होतोय, एक धावपलकावर. चांगली मॅच आहे, स्पीड अप करायचं आहे दोन्ही टीम, कारण टायमर स्टार्ट आहे. कंप्लीट 15 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर फेकायच्या आहेत. कृपालच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल उमेश यांच्या बॅटमधनं. कृपालचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. सन्माननीय आदरणीय महेशजी हजारे साहेबांचं शुभागमन होतोय. त्याचबरोबर कोण बोलले सर, त्याचबरोबर अभिषेक पारेंगे साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. शॉर्ट पिच बॉल मिडॉनच्या दरम्यान कॅचचा प्रयत्न होईल आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आणि पहिली विकेट गमावते या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारी टीम, चांगली बॉलिंग बॉलर कृपालची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रितेशला अपयश आलंय, गोल्डन डकचा शिकार ठरला बॅटर रितेश. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 अशी परिस्थिती आहे. फुटबॉलचा स्कोर बोर्डवर आहे. 3 बॉल टाकलेत कृपालने, 1च धाव खर्च केली आहे. पॉवर प्लेशीवर बॉलर चांगली टाकतोय मैदानाच्या आतमध्ये कृपाल. चला नवीन बॅटर आपण थोडंसं फास्ट मैदानाच्या आतमध्ये पोहोचा, कारण टायमर स्टार्ट आहे. 15 मिनिटात कंपल्सरी 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि बॅटरचे सहकार्य सुद्धा गरजेची गोष्ट आहे समोरील टीमला ओव्हर लवकरात लवकर कंप्लीट करण्यासाठी. आणि त्याच अनुषंगाने बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रयत्न करण्यासाठी जुबेर, जर्सी क्रमांक 12, युवराज सिंगचा जर्सी क्रमांक होता 12. जुबेर आलाय मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर बॉल, वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये, एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 धावा. चांगली बॉलिंग पहिल्या स्पेलमध्ये बॉलर कृपालची पाहताय. वाघोबा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध सोम एंटरप्राइजेस शहापूर या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. स्ट्राईक इनला बॅटर आता उमेश आहे, त्यांच्या बॅटमधून सुद्धा 1 धाव आली आहे. पुढील बॉल ओव्हर पिच समोरच्या दिशेला, सीमारेषा पार बॉल जाऊन पोहोचतोय, चौकार. 4 धावेच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. 6 धावा माफी असावी. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर, 1 विकेट लॉस. 1 बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधला. ओव्हर पिच बॉल आहे, खोदून काढला बॉलला बॅटरने. अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल. सचिन पोहोचतायत बॉलवर, तोपर्यंत 1 सिंगल आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 7 धावा. 7 ऑन स्कोर बोर्ड. 6 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 7-1. सोम एंटरप्राइजेस शहापूर टीम. चला थोडंसं स्पीडअप आपण करा बॉलिंग करणारी टीम. 5 मिनिटात कंप्लीट पहिला ओव्हर षटक कंप्लीट झाला. अजून 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटात तुम्हाला 12 बॉल फेकायचे आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर सचिन तयार होत आहेत राऊंड द विकेटने.
उमेशच्या बॅटमधनं एक चौकार नक्की आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल केले जात आहेत. विकेट किपरच्या भूमिकेत आपण आयोजक महेश हुमने यांना सुद्धा पाहताय. ही मॅच महत्वपूर्ण आहे दोन टीमसाठी, कारण जो जिंकेल तो सेकंड राऊंड मध्ये, अन्यथा या स्पर्धेमधला प्रवास समाप्त होईल एक टीमचा. परंतु कोण जिंकेल मॅच हे मात्र पाहायचं, आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन टीम आपले नशीब आजमावत आहे. सचिन येत आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. चला स्पीडअप करा बॉलिंग करणारी टीम, कारण 15 मिनिटात कंपल्सरी 18 बॉल फेकायचे आहेत, अन्यथा एक प्लेअर तुमचा 38 मध्ये घेतला जाईल. सचिन राऊंड द विकेटने पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटर उमेशसाठी. वाईट बॉलचा इशारा येतो. वाईटच्या मधीने अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा, 8 ऑन स्कोर बोर्ड. 8 धावा धावबलकावर, एक गडी बाद झाला आतापर्यंत. बॅटिंग करत असताना जुबेर आणि त्याच्या सुट्टीला बॅटर उमेश बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच नक्की होता, परंतु खोलवर पद्धतीचा बॉल होता बॉलर सचिनचा. एक सिंगल काढली जाते. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. 9 धावा धावबलकावर. स्ट्राईक एंडला बॅटर जुबेर, त्यांच्या बॅटमधनं एक धाव आली आता मॅच मध्ये. दोन्ही टीम चांगल्या आहेत. चांगला खेळ प्रेक्षक वर्गाला नक्की पाहायला भेटेल, कारण अंतिम दिवस आहे. आजचा केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि शेवटचा दिवस कोणती टीम मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये गोड करेल आणि कॅपिटल लेडर्समध्ये कोण ट्रॉफीवर नाव कोरेल हे आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गाला पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये एक ब्लास्ट बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जुबेरनी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच बॉलला मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय, आणि सचिनच्या विरुद्ध चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये आता आपण बॅटर जुबेरचा पाहताय. धावसंख्या 6च्या मधीने प्लाय झाली. 15 धावा धावबलकावर. पुन्हा एकदा ओव्हर पिच उडवलाय बॉलला. आता एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार जाऊन पोहोचतोय. 4 धावा येत आहेत. चौकार. 4 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 19 धावा. एकोणवीस धावा धावबलकावर. चला स्पीडअप करा बॉलिंग करणारी टीम. टाइमर स्टार्ट आहे. 19 धावा धावबलकावर आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 3 बॉल अजून दुसऱ्या ओव्हर मधले शिल्लक आहेत. चांगली धावसंख्या आता बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये उभी करते. आता मैदानाच्या आतमध्ये तेच तरार बॉल फेकलाय. मैदानाच्या आतमध्ये बॉलर सचिनने डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त. 19 धावा धावबलकावर. शॉर्ट पिच बॉल, हा पंपूल, कॅचची संधी, आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पकडलाय, आणि बॅटर जुबेर मैदानाच्या आतमध्ये एक 6 आणि एक चौकार मारून बाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली. 19 धावा. दुसरी विकेट गमावली. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. पूल तर केला होता. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेहबूब. एकोणवीस धावा, 2 विकेट लॉस. सोम एंटरप्राइजेस शहापूर टीम. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे शिल्लक. 7 बॉल महत्वपूर्ण आहेत दोन्ही टीमसाठी. जबाबदारीने क्रिकेट बॅटर आणि बॉलरला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे, कारण नगरसेवक चषक 2026 रंगतो आहे, आणि त्यामध्ये एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे.
शॉर्ट पिच बॉल समोरच्या दिशेला लॉफ्ट केला. कॅचची संधी आणि विनू कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल पकडलाय आणि आणखी एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक होतोय बाद. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19-3. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पोहोचा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. 3 विकेट लॉस. सोम इंटरप्राइजेस शहापूर टीम चांगल्या 2 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर कामेश हजारे तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅटर देवनाथ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रवेश करतात. नॉन स्ट्राईक एंडला ते सज्ज आहेत, परंतु स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर बॅटर आहे उमेश. त्यांच्या बॅटमधनं एक चौकार आला या मॅच मध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटने बॉलर कामेश जर्सी क्रमांक 45. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. ऑफ कटर बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. छोटासा रनअप आहे. चांगली ऍक्शन आहे आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग बॉलर कामेश हजारे मैदानाच्या आतमध्ये करतोय. थोडासा दुर्वा ठेवला बॅटर पासून आणि वाईटचा इशारा आला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. 20 ऑन द स्कोर बोर्ड. ओव्हर पिच बॉल कव्हरच्या अगदी वरून उडवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो आहे आणि 2च्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचती आहे 22 धावा. 22 ऑन स्कोर बोर्ड. स्पिनरला आपण पाहताय बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कामेश हजारे आहे आणि हवी ठरता स्पिनर बॅटरच्या विरुद्ध. लाईनर लेंथ आतापर्यंत चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलर कामेश हजारेची. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला फिरणारा लेफ्ट हँडर बॅटरसाठी लेग कटर आणि राईट बॅटरसाठी ऑफ कटर आहे. 22 धावा. धावपलकावर धावसंख्या स्थिरावली आहे. चांगली बॉलिंग बॉलर कामेश हजारे मैदानाच्या आतमध्ये करतोय आपल्या टीमसाठी. कोलवर पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये क्विकरवरून फेकला होता बॉलर कामेश हजारेने मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. वेगाने धावा पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये 2 आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. 24 ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉलच्या समाप्तीनंतर तिसऱ्या ओव्हर मधले 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॉलिंग सातत्याने वाघोबा स्पोर्ट्स या मॅच मध्ये आतापर्यंत करतीये. मोठे स्ट्रोक मारू दिले नाही आहेत बॉलर कामेशने. शॉर्ट पिच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला झेल पकडलाय. लेफ्ट हँडर बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. कामेशला यश मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. 5 बॉल फेकलेत. 5 धावा खर्च केल्यात. 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. 24 वर 4. सोम इंटरप्राइजेस शहापूर टीम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय. अजय येत आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. कामेशचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली ओव्हर राहिली बॉलर कामेशची मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट विथ द ब्रेन. डोक्याचा वापर शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर या मॅच मध्ये बॉलर कामेश हजारेने केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय वाघोबा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पुढील बॉल आता लेग कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये. जास्तच फिरलाय बॉल. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. 25 ऑन स्कोर बोर्ड. आता क्विकर वन मैदानाच्या आतमध्ये फिंगर होल केली. सरळच्या सरळ बॉल फेकला.
आणि चांगली बॉलिंग बॉलर कामेश हजाराची मैदानाच्या आतमध्ये समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा सोम एंटरप्राइजेस शहापूर टीमच्या आणि 4 विकेट लॉस झालेत. चला थोडंसं स्पीडअप करा. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर युवराज सन्मान्य आदरणीय राजेंद्र हजारे साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. नगरसेवक चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय सुरेशजी गवली साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण सुद्धा मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सहर्ष स्वागत आहे. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलर युवराज तयार. लेफ्ट आर्म बॉलर आहे युवराज नाव 2007-2011चा वर्ल्ड कप युवराज नावानेच गाजवलाय आणि आज खऱ्या अर्थाने वाघोबा स्पोर्ट्स साठी युवराजला चांगली कामगिरी करायची आहे. परंतु एका बाजूला हार्ड हिटर देवनाथ बॅटर आहे. हार्ड हिटिंग होईल की चांगली बॉलिंग. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये युवीचा जबरदस्त बॉल फेकला बॅटर देवनाथच्या विरुद्ध. डॉट बॉल आला. 5 बॉल आहे अजून शिल्लक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधले. चांगली बॉलिंग चांगली ऍक्शन आहे बॉलर युवराज कडे आणि लेफ्ट आर्म बॉलरची बॉलिंग बघण्यायोग्य असते मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल चांगला रनअप आहे बॉलर युवराजचा. मायक्रो वॅन्सन सारखी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावर पुन्हा एकदा बॉल फेकल्या. पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय बॉल आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत बॅटर देवनाथच्या विरुद्ध. वाघोबा स्पोर्ट्सचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आता राहतोय आणि धावसंख्या स्थिरावली आहे स्कोरबोर्डवर 25. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग आता बॅटिंग करणाऱ्या टीमला करायची आहे. पुढील बॉल तेज तर्रार ओव्हरपिच बॉल आणि बॅट्समनला खोलून ठेवलाय. समजलाच नाहीये बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय बॉलर युवराजचा. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल फेकलेत महत्वपूर्ण ओव्हर मध्ये. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा हव्यात आणि धावा दिल्याच नाहीयेत. बॉलर युवराजने 3 बॉलवर चांगली बॉलिंग आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये बॉलर युवराज करतोय. 3 बॉल फेकलेत. कुठल्या प्रकारची धाव दिली नाहीये समोरील टीमला. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. सन्मान देण्यास भाग पाडलं बॅटरला आणि 1 धाव आली आहे. 1 धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 धावा. 26 ऑन स्कोरबोर्ड. 2 बॉल कुशल आहेत मॅच मधले. मोमेंटम कुठल्या टीमच्या बाजूने शिफ्ट होईल. 26 धावा धावबलकावर आहेत. 2 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. बॅटिंग करणाऱ्या सोम एंटरप्राइजेस शहापूर टीम साठी पुन्हा एकदा जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये. थोडस गतीमध्ये परिवर्तन. चांगली बॉलिंग. प्रतिस्पर्धी संघांचे मनसुबे उडलून मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी आपण पाहताय. वाघाच्या डरकाला शांत करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बॉलर युवराजची पाहताय. यंगस्टर आहे आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये युवी करतोय. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला बॅटरच्या विरुद्ध आणि रनआउटची विकेट सुद्धा येते मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवर. इनिंग कंप्लीट. धावसंख्या स्कोरबोर्डवर 4च्या समाप्तीनंतर 26 धावा आणि 24 बॉल मध्ये 27चं लक्ष वाघोबा स्पोर्ट्स शहापूर टीम समोर. 24 बॉल मध्ये 27 धाब्यांची गरज. पुढील मॅच डबल ए गंगा रोड आणि त्यांच्या विरुद्ध गणेशवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित व्हा. डबल ए गंगा रोड
थोडेसे चेंजेस आहेत. गणेशवाडी आणि त्यांच्या विरुद्ध वाघोबा बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. हॅलो, धन्यवाद सर. चला गणेशवाडी टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. नाणेफेकीसाठी चला वाघोबा स्पोर्ट्स बी वर्सेस गणेशवाडी. टीम गणेशवाडी रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. चौथा सामना या पुढचा सामना असेल. सन्माननीय आदरणीय राजेंद्र आचार्य साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. पुढील मॅच रंगेल गणेशवाडी आणि त्यांच्या विरुद्ध वाघोबा बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. चला गणेशवाडी टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण टॉस करतोय. वाघोबा स्पोर्ट्स बी आणि त्यांच्या विरुद्ध गणेशवाडी या दोन टीमच्या दरम्यान पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल पुढील मॅचचा टॉस. चला गणेशवाडी टीम आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. चला गणेशवाडी टीम शेवटचा कॉल आहे. आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. वाघोबा स्पोर्ट्सचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण एक महत्वपूर्ण मॅचचा टॉस करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कामेश कामेश छापा असा कॉल केलाय वाघोबा स्पोर्ट्स बी टीमने. पडलाय काटा. टॉस जिंकलाय गणेशवाडी टीमने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. ड्रेसिंग निर्णय घेतला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले वाघोबा स्पोर्ट्स बी टीमला. ओ टू हेमंत सर. थँक्यू सो मच. पेनल्टी असेल 2 धाबांची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच धावा कमी तर आणखी 2 धावा कमी होतील टीम वाघोबा ए साठी. तर मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू आणि विजयाचं जे समीकरण आहे ते 27 होतं, मात्र ते आता 25 होईल. नक्कीच टार्गेट 27 2 धावा ऍड केल्या जातील. पहिल्या षटकानंतर टीम वाघोबा टीमच्या स्कोर कार्डवर कामेश हजारे आणि त्याच्या साथीला महेश. गोलंदाजी मार्कवर मेहबूब. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय कामेश हजारेनं. चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. काय घडेल काय बिघडेल. सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूला बॅटला दिली तलवारीची धार. चेंडू निघून गेला सीमा पार. चौकार. सत्तावीस धावांचं लक्ष सोपं लक्ष असताना कामेशनं पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला. 4 धावा त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधून स्कोर काढायला लागलेत. विजयाचं समीकरण कमी करत असताना
गोलंदाज महबूब पुढचा चेंडू घेऊन जातोय कामेशसाठी. हो, यावेळी चपराक देण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय. स्विंग अँड मिस पाहायला मिळालं, फक्त बॅट फिरली, चेंडू निघून गेला. विकेट किपरचं चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी. महबूब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो. 4 धावा पहिल्या चेंडूवर आल्यानंतर थोडं कमबॅक केलंय. नेक्स्ट बॉल. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं मॅन्डेटरी आहे. पुन्हा एकदा कामेश हजारेचा ब्लास्ट. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मधून, चौकार. 4 धावा. 8 धावा धावफलकावर. अतिशय वेगानं गोळा होत असताना 27चं टार्गेट आहे. हे 27 धावांचं टार्गेट अतिशय कमी करण्याचा प्रयत्न, छोटं करण्याचा प्रयत्न होतो कामेशच्या माध्यमातून. कामेश आणि महेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या चेंडूवर प्रहार, दुसरा चेंडू डॉट आला, मात्र तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा 4 धावा वसूल केल्यात. 8 धावा त्या ठिकाणी आयोजक टीम खेळतीये. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडा व्यत्यय आलाय. काय घडलंय, काय बिघडलंय, रणनीती थोडी बदलली गेली आहे. पॉईंटचे क्षेत्ररक्षक चेंज केलाय, कारण सातत्याने त्या पॉईंट रिजनवरून दोन्ही चेंडू जर पाहिले तर पॉईंट रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दोन्ही चेंडू निघून गेलेत. थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न असेल चेंडूला. आता कामेश आहे, मजबूत देशटीचा खेळाडू आहे. चेंडू कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मैदानावर थांबणार नाही. चाललाय इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. 1 बाउन्स, 2 बाउन्स, ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 रन्स. या षटकातला तिसरा चौकार येतोय. आम्ही सारंगपुरीकर चषकामध्ये कामेशचं वादळ आम्ही पाहिलं होतं. जबरदस्त इनिंग साकारली होती त्या ठिकाणी. तब्बल 45 धाबांची एक वादळी पारी त्या ठिकाणी कामेशनं पहिल्या फेरीच्या सामन्यात खेळली होती. दुसऱ्या फेरीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, मात्र काय जबरदस्त ती इनिंग सजवली होती. एका बाजूला 1 वे ट्रॅफिक जाम करत असताना आता देखील पाहिलं तर 12 धावा पहिल्या 4 चेंडून आल्यात. हो, चेंडू उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. होईल का झेल? आणि झेल ड्रॉप्ड. कोणाचा झेल ड्रॉप केला आपण पुन्हा विचार करावा लागेल. कामेश हजारेला जीवनदान देणं म्हणजे सामना लवकर फिनिश होणं. धावफलकावर 13. 5 चेंडूंचा खेळ झालाय. टायमिंग तितकं प्रॉपर झालं नाही. टायमिंग झालं असतं तर चेंडूला मैदानाच्या बाहेरून आणावं लागलं असतं. नेक्स्ट बॉल महेशसाठी. काय घडलंय बघा, थोडंच आहे सांगितलं. षटक संपलंय. षटक क्रमांक 1 समाप्त. आणि पहिल्या षटकांती धावफलकावर जर आपण लक्ष टाकलं तर 13 धावा आल्यात. 27चं टार्गेट आहे. 2 धावा मी ऍड करतोय पेनल्टीच्या, एकूण होतील 15. आणि इथून पुढे विजयाचं समीकरण असेल 18 चेंडू आणि 12 धावा. उमेश नेक्स्ट गोलंदाज निवडला गेलाय टीम सोहम एंटरप्राइजेस या टीम कडून. नेक्स्ट बॅटल गणेशवाडी वर्सेस वाघोबा स्पोर्ट्स बी. मंचकावर स्थानापन्न सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या चारही बाजूने उभे असलेले प्रेक्षक आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तुम्ही पाहतात, ऐकत आहात नगरसेवक चषक 2026 रणसंग्राम. षटक क्रमांक 1 समाप्त झालं आणि एका षटकात तब्बल 13 + 2 अशा 15 धावा. गोलंदाजीचा विचार केला तर उमेश दुसरं षटक घेऊन आलाय. मला वाटतं याच षटकात सामना फिनिश करायचा मानस असेल कामेश आणि महेशचा. 18 चेंडू आणि 12ची गरज आहे. 2 बिग हिट. कामेश सिंगल डबल घेणारा प्लेअर नाहीये, तर त्याला माहिती आहे 2 मोठे पटके आणि खूप सारे चेंडू शिल्लक. उमेशचा पहिला चेंडू होता, स्विंग पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. चाललाय चेंडू, हवाई सफर आणि सीमा पार चेंडू, सिक्सर. 6 धावा. जबरदस्त टोला दिलाय चेंडूला. चेंडू निघून गेलाय. 6 धाव्यांसाठी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. 6 धावांनी धावफलकावर झालं थोडं परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचतंय.
21 या अंकावर आणि इथून पुढे 6ची गरज. कामेश हजारेच्या बॅटमधून 7 चेंडू आणि 19 धावा. पहिल्या षटकातील 13, या षटकातील 6. आणखी एक चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकार. सामना फिनिश. फक्त 9 चेंडूंमध्ये हा सामना संपवलाय. कामेश हजारे 27 धावा त्या ठिकाणी. 300चा स्ट्राईक रेट पहिल्या चेंडू पासून जर पाहिलं तर धमाका पाहायला मिळाला. सोम इंटरप्राइजेस तुमचं कौतुक आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स कामेश हजारे. कामेशच्या बॅटमधून धावा धावा आणि फक्त धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र आमचं मंदार सरांना पाहायला मिळेल इन अन ॲक्शन. बी टीम आहे. 17-16 नंबरचं जर्सी आहे. 16-17 असतं तर खूप छान. काहीतरी मागे रिझन असावं. कामेशचा